मुंबई उपनगरातल्या टॉप 9 घडामोडी पाहूयात। पहाटेपासून मुंबईच्या अनेक भागामध्ये रिमझिम पाऊस। आज देखील मुंबईमध्ये रिमझिम पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज। मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुरू। दसऱ्याच्या मुहूर्तावर मेट्रो 3 मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल होणार। मेट्रो 3 या मार्गावर कफ परेड ते आरे कॉलनीपर्यंत 27 स्टेशन्स असतील, तर मुंबईतील हा पहिला आणि एकमेव संपूर्ण अंडरग्राऊंड मेट्रो कॉरिडॉर आहे। मुंबईकरांसाठी आणखी एक प्रवासी मार्गाची सुविधा तयार होणार। वसईच्या खाडीवरील नागला बंदर आणि उत्तन डोंगरी इथे रोरो सेवा सुरू करण्यासाठी जेट्टी उभारण्यात येणार। जेट्टीसाठी सीआरझेड संबंधी मंजुरी प्राप्त। मुंबई लोकलमधील मालवाहू श्रमिकांना एसी प्रवास करणार। 12 आणि 15 डब्यांच्या एसी लोकलमधील माल डबे सुद्धा वातानुकूलित असणार। स्वतंत्र डबा आणि स्वतंत्र वातानुकूलित यंत्रणा लावण्यात येणार। ई बाईक टॅक्सीला सरकारची मान्यता। महाराष्ट्र राज्य परिवहन प्राधिकरणाकडून ई बाईक टॅक्सी सेवांसाठीचे किमान भाडं मंजूर। पहिल्या टप्प्यामधील भाडं ₹15 आणि त्यापुढील प्रति किलोमीटरसाठी ₹10.27 भाडं। दहिसर पथकर नाका वर्सोवा पुलाजवळ स्थलांतरित करण्यास भाजपचा आक्षेप। भविष्यामध्ये मीरा भाईंदरकरांना शुल्क आकारणी, वाहतूक कोंडीसह इतर समस्यांचा त्रास जाणवण्याची शक्यता। शिंदेंच्या शिवसेनेची महत्त्वाकांक्षी घोषणा वादामध्ये अडकण्याची शक्यता। ठाणे शहरामध्ये डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ। 3 महिन्यामध्ये डेंग्यूचे 279 तर मलेरियाचे तब्बल 336 रुग्ण। ठाणे महापालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट। तापाच्या आणि सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यानं आकडा वाढण्याची शक्यता। ठाण्यामधील काही भागामध्ये उद्या पाणीपुरवठा बंद। जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रामधील जलाशयामध्ये वाहनांची देखभाल करण्यासाठी शटडाऊन घेण्यात येणार। कळवा, मुंब्रा, दिव्यासह बागळे आणि माजिवडा मानपाडा प्रभागामध्ये पाणीपुरवठा बंद। केडीएमसी हद्दीमध्ये भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ। 8 महिन्यामध्ये तब्बल 17,512 नागरिकांना चावा। दिवसाला 50 ते 60 जणांना भटक्या कुत्र्यांचा चावा। महिन्याला 1100 कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची प्रक्रिया।